नमस्कार. MPSC एक्झाम मंत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पु ल देशपांडे एका ठिकाणी म्हणतात, प्रॉब्लेम नसतात कोणाला, ते शेवटपर्यंत असतात. काही प्रॉब्लेमला वेळ हवा असतो, काही प्रॉब्लेमला पैसा हवा असतो, तर काही प्रॉब्लेमला माणसं हवी असतात. या तिन्हीच्या पलीकडे कोणताही प्रॉब्लेम अस्तित्वात नसतो. ठीक आहे, प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर असतंच थोडक्यात. तर अशाच प्रकारे गणिताचा आपण काही प्रॉब्लेम पाहूया. आता हा जो काही प्रश्न आहे हा परिमिती काढा विचारलेला आहे. गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2024. क्विक आन्सर लगेच काढायचे आपल्याला. परिमिती म्हणजे काय? आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज. आता इथे दिलेले की आकृती प्रमाणबद्ध आकृती नाहीये. आता आपल्याकडे जे अस्तित्वात आहे त्यांची बेरीज करून घेऊया. 9 + 5 + 2 + 7 बरोबर आहे. ह्याची बेरीज किती होते? 9 आणि 5 14, 14 आणि 2 किती? 16, 16 आणि 7 किती होत आहेत? 23. आता 23 म्हटल्यानंतर आपली ही बाजू मोजायची, ही मोजायचे, अजून आपल्याला ही मोजायचे, ही मोजायचे. साहजिकच त्याच्या पुढे परिमिती असणार आहे. म्हणजे हा ऑप्शन कटला आणि हा ऑप्शन, दोन ऑप्शन कटले. आता 32 का 42 काय घ्यायचं नक्की? आता मी जर म्हणाल तर मी ह्या 42 कडे जाईल. का जाईल सांगतो. कारण आपल्याला ही संपूर्ण मोठी, साहजिकच हे 23 अधिक 9 केले तुमचे तर 32 होत आहेत. तर ही साहजिकच 7 पेक्षा ही मोठी असणार आहे. ठीक आहे, एक थोडक्यात 8 घेऊयात वगैरे येते. जर ते 23 मध्ये 8 मिळवलं तर 31 होत आहेत. आणि अजून आपल्याला ही पण त्याच्यामध्ये ऍड करायची आणि ही पण ऍड करायची. म्हणजे साहजिकच ह्या 32 पेक्षा मोठे होणार, राहायला फक्त 42. अशा प्रकारे परिमिती होते आपला. ठीक आहे.